ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या सहकार्यावर जीवघेणा हल्ला झालाय। या प्रकरणी हाकेंनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेतली। दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। 2 दिवसात आरोपींना अटक करा, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढू असं अल्टिमेटम प्रशासनाला दिलं। राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला, यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले 25 सप्टेंबरला पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत। धाराशिव, लातूरला, जालना या भागातील पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत। कानगावमध्ये कांद्याच्या बाजारभावासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। या दरम्यान माजी मंत्री बच्चू कडू यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आंदोलकांचं मनोबल वाढवत त्यांना पाठिंबा दिलाय। तर कांद्याला प्रति किलो 35 रुपये हमीभाव, संपूर्ण कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश कृती समितीतर्फे आंदोलन सुरू आहे। जळगावात राष्ट्रवादीचे नेते विनोद देशमुख यांना अटक करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली। व्यावसायिकाच्या कार्यालयावर दरोडा आणि धमकी प्रकरणी 2022 मध्ये दाखल गुन्ह्यात 2 वर्षानंतर अटक करण्यात आली। देशमुख यांच्यावर मध्यरात्री अटकेची कारवाई करण्यात आली आहे। इंदापूरच्या काळभैरवनाथ मंदिर परिसरात मांगूर माशाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। तर अक्षय पाडुळेचं आरोपीचं नाव असून त्याला ट्रॉलीतून मासे वाहतूक करताना रंगेहात अटक केली। अकोल्याच्या आलेगाव पातूर मार्गावर खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय। यामुळे संतप्त नागरिकांनी खड्ड्यांमध्ये बसून अनोखं आंदोलन केलं। या खड्ड्यांमुळे नागरिकांना, वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आलाय। धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावं यासाठी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। तसंच एसटी प्रवर्गात आरक्षण न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर समाजानं दिला। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी करत यवतमाळच्या आरणीत बंजारा समाजानं मोर्चा काढला। पारंपरिक वेशभूषेत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। दरम्यान यावेळी निवेदन घेण्यासाठी तहसीलदार हजर होते। त्यावेळी संतप्त समाज बांधवांनी तहसील कार्यालयासमोर रस्त्यावर झोपून आंदोलन केले। नाशिकमध्ये आदिवासी भागात विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहेत। एल्गार कष्टकरी संघटनेनं अंगणवाडी बालकांना आहार वाटप करण्यास भाग पाडलं। बालकांना गेल्या वर्षभरापासून आहार मिळत नव्हता, मात्र आहार मिळतो असं ऑनलाईन पद्धतीने दाखवण्यात आलं। खोटं रजिस्टर बनवणारे अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी संघटनेनं केली। नाशिकच्या नांदगाव इथं सकल बंजारा समाजाकडून विराट मोर्चा काढण्यात आला। हैदराबाद गॅझेटियरनुसार एसटी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या मोर्चात पारंपरिक पेहराव परिधान करत मोठ्या संख्येनं बंजारा समाजाचे नागरिक उपस्थित होते। खेडमध्ये आदिवासी समाजानं आंदोलन केले। इतर समाजाकडून आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवा अशी मागणी करत आंदोलन करण्यात आलं। आरक्षणाचा हक्क अबाधित राहावा, अन्यथा रस्ते आणि पाणी रोखण्याचा इशारा यावेळी आदिवासी समाजानं दिला। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचे निकटवर्तीय पवन करवत यांच्यावर बीडमधील माजल गावात प्राणघातक हल्ला करण्यात आला। ते एका हॉटेलवर जेवायला थांबलेले असताना जमावानं बेदम मारहाण केली। या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे, आरोपींवर मकोका लावला पाहिजे अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली। संभाजीनगरच्या सिल्लोड येथील अंजनी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला, त्यामुळे नदीवरील पूल देखील वाहून गेला। या अंजना नदीवरील पुलावरून मोटरसायकलनं जात असताना एक तरुण बुडताना थोडक्यात बचावला। नशीब बलवत्तर म्हणून तरुणाचा जीव वाचला। संभाजीनगरच्या सिल्लोड येथील ही घटना। यवतमाळमधील अवधूतवाडी पोलीस स्टेशनची अवैध इमारत पाडण्यात आली। पोलिसांनीच केलेल्या अवैध बांधकामावर अखेर जेसीबी चालवण्यात आला। आरटीआय कार्यकर्ते दिगंबर पसगाडे यांनी याबाबत याचिका दाखल केली। राज्य सरकारनं तसंच पोलिसांनी हे बांधकाम अवैध असल्याची कबुली दिली होती, त्यानंतर कारवाई करण्यात आली। चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 6 शिबिरं यशस्वीरित्या संपन्न झाली असून नागरिकांची मोठ्या प्रमाणात आरोग्य तपासणी करण्यात आली। नंदुरबार शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। शहरात 16 सप्टेंबर रोजी 2 युवकांमधील वादातून झालेल्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला। या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कठोर कारवाईसाठी शहर बंदची हाक देण्यात आली। यावेळी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। पुण्यातील भोर तालुक्यात ग्रामपंचायतीच्या वतीनं रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं। तर रथयात्रेतून वृक्षारोपण आणि स्वच्छतेचा संदेश देण्यात आला। ट्रॅक्टर ट्रॉलीवर रोपं ठेवून झाडं लावा, झाडं जगवाचा संदेश देण्यात आला। नाशकात ग्रामविकास विभागाच्या वतीनं पंचायत समित्यांच्या सभापती उपसभापतींसाठीची आरक्षण निश्चित करण्यात आली आहेत। जिल्ह्यातील 8 पंचायत समित्यांचं सभापतीपद आदिवासी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलंय। आरक्षण पहिल्या 2.5 वर्षाच्या कालावधीसाठी राहणार आहे, तर आरक्षणाची सोडत 29 सप्टेंबरला काढण्यात येणार आहे।
भंडाऱ्यात पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट शिक्षकांचा सत्कार समारंभ पार पडला। कार्यक्रमाला जिल्हाभरातील शिक्षक, शासकीय प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांसह नागरिक उपस्थित होते। यावेळी पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचं अभिनंदन करत मार्गदर्शन केले। चंद्रपुरातील भद्रावती इथं तलाठ्याने शेतकऱ्याच्या जमीन फेराफार प्रकरणी 10,000 रुपयांची लाच मागितली। तर या प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी तलाठ्यावर निलंबनाची कारवाई केली। कारवाई न झाल्यानं भाजप व मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून निलंबनाची मागणी केली। साताऱ्यातील शिरवळ इथं 3 अज्ञात इसमांनी एका व्यक्तीचं अपहरण करून पळ काढला। माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी शोध मोहीम राबवली। या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली। पुण्याच्या शिरूर शहरात चोरट्यांनी सराफ दुकान फोडलं, लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला। कारमधून आलेल्या 4 चोरट्यांनी सरदार पेठेतील अमोल ज्वेलर्स सोन्याचं दुकान फोडलं। चोरटे फरार झाले असून पोलिसांकडून शोध सुरू आहे। पुण्यातील वारजे भागातील महाडा वसाहतीतील पिस्तूल घेऊन दहशत पसरवणाऱ्या गुंडाला अटक करण्यात आली। इरफान शेख असं गुंडाचं नाव असून त्याच्याकडून 1 पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली। पिंपरी चिंचवडमध्ये गुंडविरोधी पथकाने रावण टोळीच्या 3 गुन्हेगारांना अटक केली। यातील 2 आरोपी अल्पवयीन आहेत। आरोपींकडून 4 पिस्तूल, 3 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आले। गोदावरी नदीला पूर आल्यानं नांदेड जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली। नदीकाठच्या गावातील सर्वच पिकं पाण्याखाली गेली। उभं पीक नाहीसं झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला। ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली। सातारा जिल्ह्यातील खटाव, माण आणि कोरेगाव तालुक्याला पावसानं झोडपून काढले। सतत पडणाऱ्या मुसळधार पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान केलं। अनेक शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय। घेवडा, सोयाबीन, मका, उडीद, ऊसांचं देखील मोठं नुकसान झालं। जालना जिल्ह्यात ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं। वाकुळी गावात राहणाऱ्या एका दाम्पत्याचं 3.5 एकरावरील सोयाबीन पीक अक्षरशः सडलंय। आता खायचं काय, असा सवाल दाम्पत्याने उपस्थित केला। नागपुरात दमदार पाऊस झालाय। दुपारी 4 नंतर ढग दाटून आलेत आणि त्यानंतर शहरात पावसाला सुरुवात झाली। दरम्यान नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भासाठी येलो अलर्ट दिला, तर उद्या गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला। अतिवृष्टीमुळे मराठवाड्याचं अतोनात नुकसान झालंय। अनेक गावं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांसह शेतकरी हतबल झाले। कोल्हापूरकरांनो, मराठवाड्याला साथ देऊया, असं आवाहन सतेज पाटलांनी केलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागाला पावसानं चांगलंच झोडपलंय। अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेलेत। शेवगाव तालुक्यातील प्रभू वाडगाव या गावाला मुख्य मार्गावरून जोडणारा रस्ता पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेला। परभणी जिल्ह्यातील पूर्णा परिसरात समृद्धी महामार्गाचं काम सुरू आहे। गोदावरी नदीला पूर आल्यानं मॉन्टो कॉर्ला कंपनीचे 3 कर्मचारी शिवारात अडकले होते। तहसीलदार माधव बोथीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिघांना सुखरूप वाचवलेलं आहे। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील उतराण गावात एका घरावर वीज कोसळल्याची घटना घडली। सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही। चव्हाण कुटुंबियांच्या घरावर वीज कोसळली। घटनेत 2 जण जखमी झाले।